दरम्यान भाजपच्या राम कदम आणि नितेश राणेंनी मात्र भैयाजी जोशींचं समर्थन केलं। आदरणीय भैयाजी जोशींचं जे वक्तव्य आहे ते पूर्णपणे तोडून त्याचं विच्छेदन करून त्यांच्या वक्तव्याला अन्यथा घेतलं जात आहे। त्यांचा भाव समजून न घेता आपण वेगळ्याच टोकाला काही लोक निघाले। मुंबईमध्ये एकंदरीत जी काय परिस्थिती आहे त्या भागातले लोक त्या भाषेमध्ये बोलतात, हे वर्षानुवर्ष मुंबईमध्ये सुरू आहे, याच्यात काही नवीन नाही। पण मुद्दा माझा असा आहे, आदरणीय भैयाजी जोशींजींवर आक्षेप घेणारे जे काही लोक आहेत, आता आदित्य ठाकरे यांनी, आमदार आदित्य ठाकरे यांनी मराठी भाषेवर प्रेम दाखवणं हे खरं म्हणलं तर आश्चर्य आहे। स्वतःच्या निवडणुकीमध्ये वरळीमध्ये केमछो मराठी असे बॅनर लावणारे ह्यांनी मराठीबद्दल प्रेम दाखवावं। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।